आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मुंबई गोवा महामार्गाला यंदा पहिल्याच मोठ्या पावसात प्रचंड खड्डे पडल्यानं प्रवासी वर्गाचा जीव पुन्हा टांगणीला लागलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मुंबई गोवा महामार्गाची हवाई पाहणी केली होती। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी त्यांनी डेडलाईनही दिली होती, पण ती डेडलाईनही हवेतच विरल्याचं सध्या चित्र आहे। आणि यंदाच्या पावसाळ्यात कोकणवासियांच्या वाट्याला पुन्हा खड्डेमय प्रवासच आलाय। माणगाव ते लोणेरे या 10 किलोमीटरच्या पट्ट्यात अनेक खड्डे पडलेत, त्यामुळे प्रवासी आणि वाहनांची अवस्था तिथं बिकट होताना दिसते। पाहूयात आमचा प्रतिनिधी गणेश म्हाप्रळकरनं घेतलेला आढावा। गेल्या 13 वर्षापासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आलाय। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पहिल्याच पावसामध्ये या मुंबई राष्ट्रीय गोवा महामार्गावर असंख्य खड्डे पडल्याची या ठिकाणी परिस्थिती आहे। आपण बघताय हे माणगाव तालुक्यातलं लोणेरे विभागातील या राष्ट्रीय महामार्गावरील ही परिस्थिती आहे। या ठिकाणी बघितलात तर असंख्य खड्डे पडलेत। आपला जीव मुठीत घेऊन हे प्रवासी कशा पद्धतीने प्रवास करताय ते आपण स्वतः या दृश्याच्या माध्यमातून बघताय। आपल्यासोबत असंख्य या ठिकाणी प्रवासी जमलेले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल एकंदरीत की आपण नेहमी या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताय, मात्र पुन्हा एकदा तीच परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे? परिस्थिती तीच उद्भवलेली आहे आणि पनवेल ते गोवा हायवे याची दुर्दशा फार झालेली आहे। याच्याकडे कोण लक्ष द्यायला तयार नाही। मात्र 13 वर्ष उलटून गेली तरी अद्याप हा हायवे याच परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा प्रवास करताना दिसतोय आणि त्यामुळं असंख्य पडलेल्या खड्ड्याला जबाबदार कोण असा संतप्त प्रवाशांकडनं आता प्रश्न उपस्थित होतोय। गणेश म्हाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।